नमस्कार मित्रांनो, आपण पब्लिक हॉलिडे जे आहेत म्हणजे सार्वजनिक ज्या सुट्ट्या आहेत त्याची सर्वजण वाट पाहत असतो. महाराष्ट्र शासनाच्या ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्याची यादी प्रकाशित झालेली आहे. सर्व बँक कर्मचाऱ्यासाठी असो, कोणत्या कर्मचाऱ्यासाठी असो, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी ही यादी महत्त्वाची असते. याच्यानुसार आपण पुढचं प्लॅनिंग करू शकतो. ही जी यादी आहे 8 डिसेंबर 2025ला प्रकाशित झालेली आहे. तशी ही जी यादी आहे तयार झाली होती 5 डिसेंबर 2025लाच, पण जी प्रकाशित झालेली आहे ती सोमवारी 8 डिसेंबरला प्रकाशित झालेली आहे. आणि ही संपूर्ण यादी आहे. याच्यामध्ये ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत 2026मधल्या त्या सार्वजनिक सुट्ट्याची माहिती दिलेली आहे. 8 डिसेंबरला ही यादी तयार झाली म्हणजे प्रकाशित झाली. सार्वजनिक सुट्ट्या 2026 कोणकोणत्या सुट्ट्या आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता. याच्यामध्ये पहिले सार्वजनिक सुट्ट्या दिलेल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यामध्ये त्याच्यानंतर भाऊबीजेची एक अतिरिक्त सुट्टी दिलेली आहे, कारण तर भरपूर सुट्ट्या रविवारी येत आहेत. पहिली प्रजासत्ताक दिनाची जी सुट्टी आहे ती सोमवारी आहे. महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रविवारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी गुरुवारी आहे. होळी दुसरा दिवस 3 मार्च मंगळवारी आहे. गुढीपाडवा 19 मार्च गुरुवारी आहे. रमजान ईद 21 मार्च शनिवारी आहे. रामनवमी 26 मार्च गुरुवारी आहे. त्यानंतर 8वा जो आहे महावीर जन्मकल्याणक 31 मार्च मंगळवारी आहे. गुड फ्रायडे 3 एप्रिल शुक्रवारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल मंगळवारी आहे. महाराष्ट्र दिन 1 मे शुक्रवारी सुट्टी मिळेल. बुद्ध पौर्णिमा 1 मे शुक्रवारीच आहे. दोन्हीची एकच कॉमन सुट्टी मिळणार आहे. बकरी ईद जे आहे ते 28 मे गुरुवारी आहे. मोहरमची जी सुट्टी 26 जूनला शुक्रवारी मिळेल. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट शनिवारी मिळेल. पारशी नववर्ष 15 ऑगस्टला शनिवारी आहे. तर दोन्ही ह्या कॉमन सुट्ट्या होतील. त्यानंतर ईद ए मिलाद 26 ऑगस्ट बुधवारी सुट्टी मिळेल. गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरची सोमवारी सुट्टी मिळेल. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर शुक्रवारी सुट्टी असेल. दसरा 20 ऑक्टोबरला आहे मंगळवारी. दिवाळी जी लक्ष्मीपूजन आहे ते रविवारी येते 8 नोव्हेंबरला. बलिप्रतिपदा 10 नोव्हेंबरला मंगळवारी येते. गुरु नानक जयंती 24 नोव्हेंबरला मंगळवारी येते. आणि ख्रिसमस 25 डिसेंबरला शुक्रवारी येते. याच्यासोबत जे भाऊबीजेची एक सुट्टी अतिरिक्त देण्यात आलेली आहे त्याची सूचना तुम्ही PDF ची लिंक खाली दिली तिथून डाउनलोड करू शकता. आता बँकासाठी एक अतिरिक्त सुट्टी असते. त्यांचं जे वर्षाचा जे लेखाजोखा असतो, वार्षिक लेखे कंप्लीट करण्यासाठी त्यांना एक अतिरिक्त सुट्टी दिली जाते. 1 एप्रिल 2026ला ही सुट्टी बँकांना दिली जाते. ती बुधवारी असणार आहे. तर ही पूर्ण लिस्ट खाली लिंकवरून डाउनलोड करा. मराठी आणि इंग्रजीमध्ये लिस्ट आहे. तसंच अतिरिक्त जे भाऊबीजेची सुट्टी आहे त्याचीसुद्धा अधिसूचना या लिस्टमध्ये नमूद केलेली आहे. तर ही लिस्ट खाली लिंकवरून डाउनलोड करून पाहू शकता. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा. धन्यवाद.